मनाचे श्लोक. श्लोक 57. जगी होईचे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आपल्या 57व्या श्लोकात समर्थ म्हणतात, जगी होईजे धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. याचा अर्थ, या जगात धन्य व्हायचं असेल तर रामनामाचा म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा अवलंब करावा. रामनाम म्हणजे ईश्वर स्मरण, जे जीवनाला पावित्र्य आणि शांती देते. जीवनात नित्यनेमाने रामाची उपासना, भक्ती आणि क्रियाशीलता ठेवावी. भक्ती ही केवळ मनाने किंवा भावनेने करायची गोष्ट नसून ती कृतीत उतरवली पाहिजे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. याचा अर्थ, उदासीनता म्हणजे संसाराच्या मोहापासून दूर राहणे. इथे उदासीनताचा अर्थ निराशा किंवा नकारात्मक वृत्ती नसून वैराग्य आणि तत्वज्ञानाचा स्वीकार आहे. तत्वता म्हणजे खरा सार्थक विचार, तो म्हणजे संसाराच्या नश्वरतेची जाणीव ठेवून ईश्वर भक्ती करणे. मनुष्याने सदैव मुक्त वृत्तीने राहावे, म्हणजे मनावर कोणतेही बंधन राहू देऊ नये. आपली वृत्ती मोकळी ठेवून रामनामाचा आधार घ्यावा. धन्यवाद.